काकूंनी मला जेवण दिले आणि त्या आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. मी टी व्ही समोर बसून जेवण करतच होतो आणि 10च मिनिटात मला काकूंचा आवाज बाथरूममधून आला. त्या मला म्हणाल्या, "अरे रोहन, माझे कपडे मी टेबलवरच विसरले, ते थोडे आणून मला दे ना, नाहीतर मला उशीर होईल." तेव्हा मी काकूंना म्हणालो, "काकू थांब 2 मिनिटे, हात धुवून आणून देतो." मी हात धुवून जेव्हा त्या कपड्यांजवळ आलो तेव्हा वरती फक्त साडी आणि ब्लाऊजच होते. पण जेव्हा मी पूर्ण कपडे उचलले तेव्हा त्यात त्यांची अंतर्वस्त्रेसुद्धा त्यांनी ठेवली होती. ते पाहून माझं डोकंच चक्रावलं. कारण अशा कपड्यांना पाहण्याची मला सवय नव्हती. हो, मला माहीत होतं की या कपड्यांची गरज स्त्रियांना भासते, पण मी त्या कपड्यांकडे एकटक नजरेनेच पाहत होतो. तेवढ्यात परत काकूंचा आवाज बाथरूममधून आला, "अरे लवकर आण, मला इथे थंडी वाजत आहे." मग सगळे कपडे हातात गोळा करून मी बाथरूमजवळ आलो. त्याच वेळेस काकूंचा हात बाहेर आला होता. मग मी त्यांच्या हातात ते कपडे दिले. त्यानंतर त्यांनी दरवाजा लावला. पण मला त्या ठिकाणाहून जाण्याची इच्छाच होत नव्हती. त्या कपड्यावर त्या कशा दिसत असाव्यात याचीच उत्कंठा माझ्या मनात वारंवार येत होती. म्हणून मी मनाला आवर न घालता त्याच ठिकाणी बाथरूमच्या दरवाजाला असणारे छिद्र शोधू लागलो. नशिबानं ते छिद्रही मला लवकर सापडलं. मी जेव्हा त्या छिद्रातून आत डोकावून पाहिलं त्यावेळेस काकूंची पाठ माझ्याकडे होती आणि तिथून काकू अत्यंत सुंदर दिसत होत्या. त्या क्षणापासून माझ्या मनात काकूंबद्दलचे आकर्षण जास्तच वाढू लागले. माझं नाव रोहन. मी MSCच्या पहिल्या वर्षाला शिकत होतो. काकूंचे आणि काकांचे प्रेमविवाह झाला होता. काका हे पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमास्टर म्हणून नोकरीला होते. ते 4 वर्षापासून पुण्यातच कामाला होते. काकांना काकू एका गणपती विसर्जन मिरवणुकीत भेटल्या होत्या. ढोल वाजवता वाजवता त्यांची ओळख झाली आणि काही दिवसानंतर त्यांनी स्वतःच्या लग्नाचाही ढोल वाजवला. काकू या परराज्यातील असल्याकारणाने त्यांना मराठी बोलायला थोडा त्रास होत होता. म्हणून काका त्यांच्याशी मराठीत बोलायचे आणि त्या काकांशी हिंदीत बोलायच्या. आता काकांनी दुसरे भाड्याचे घर घेतले होते. या ठिकाणी येऊन त्यांना फक्त 2च दिवस झाले होते आणि त्यात मी काल संध्याकाळी येथे आलो होतो. घरात सर्वत्र सामानाचा पसारा होता. सामान व्यवस्थित लावल्यामुळेच काकूंना अंघोळीसाठी आज उशीर झाला होता आणि त्यासाठीच त्यांच्या मदतीला मी येथे आलो होतो. काकांचे हे घर 1 BHK होते आणि हॉल व खोल्या खूप मोठ्या होत्या. माझे जेवण आटोपले होते त्याच वेळेस काकूही तयार होऊन बाहेर आल्या होत्या. त्या मला म्हणाल्या, "अरे रोहन, मी पण जेवून घेते, त्यानंतर आपण उरलेले सामान व्यवस्थित लावू." काकू स्वभावाने अत्यंत मनमोकळ्या होत्या. मी 10वीत असतानाच काका आणि काकूंचे लग्न झालं होतं. त्यानंतर काकू आमच्या घरी 1 वर्ष राहिल्या. जेव्हा काकू घरी होत्या तेव्हा माझे आणि त्यांचे फार छान जमायचे. आम्ही दोघेही एखाद्या मित्रमैत्रिणीसारखे एकमेकांशी वागायचो. माझ्या बोलण्याचाही त्यांना कधी राग यायचा नाही. आता त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. तरीही काकूंना मूलबाळ नव्हते. त्यासाठी त्या खूप उपवास करत होत्या. पण आज मी जे काकूंचे दृश्य बाथरूममधून पाहिले होते त्याचाच विचार मी मागच्या अर्ध्या तासापासून करत होतो. कारण मला अशा भावना काकूंबद्दल कधीही वाटले नव्हत्या. पण आता मी वयानेही मोठा झालो होतो. काकू माझ्यासमोरच जेवायला बसल्या होत्या आणि त्यांनी एक बारीक गाऊन घातला होता. जेव्हा जेव्हा त्या जेवणासाठी हात उचलत होत्या तेव्हा तेव्हा मला त्यांचे अंग दिसत होते. ते पाहिल्यामुळे माझ्या मनात एक वेगळीच चलबिचल सुरू झाली होती. आता काकूंचे जेवण झालं होतं आणि त्या किचनमध्ये गेल्या तेव्हा त्यांनी मला आवाज दिला आणि म्हणाल्या, "मोठे सामान आहे ना रोहन, ते आधी लावून ठेवू, नंतर छोटे छोटे सामान इथेच लावू." माझी उंची चांगली असल्याने मला स्टूलची गरज नव्हती. काकू माझ्या हातात मोठे डबे देत होत्या आणि ते मी व्यवस्थित वर ठेवत होतो. पण मी उभा होतो त्यावेळेस काकू खाली बसल्या होत्या आणि माझी नजर वारंवार त्यांच्याकडे जात होती. असं वाटत होतं की आत्ताच त्यांना माझ्या दोन्ही हातांनी हळूवार स्पर्श करावा. 2-3 तासामध्ये आमची किचनची सर्व कामे झाली होती. तेव्हा काकू मला म्हणाल्या, "रोहन, हॉलमधले सामान नीट लावून घे, मग आपले काम झालं. तोपर्यंत मी बाथरूममध्ये जाऊन कपडे धुवून घेते." तेव्हा मी काकूंना म्हणालो, "ठीक आहे काकू, आता 1 तासात सर्व काम संपवून टाकतो." मला 1 तासाच्या जागेवर अर्धाच तास लागला सर्व सामान लावायला. काकूंचेही कपडे धुवून झाले होते म्हणून त्या गच्चीवर कपडे वाळवत टाकण्यासाठी गेल्या. पण 15-20 मिनिटांनंतर मला काहीतरी पडल्याचा आवाज वरून आला. मी धावतच गच्चीच्या पायऱ्या चढलो तेव्हाच काकू
जिन्यावरून खाली येताना दिसल्या. मी त्यांना तिथेच सावरले आणि विचारले, काय झालं काकू, तुम्ही अशा कशा पडलात? खूप लागले असेल ना तुम्हाला? तेव्हा काकू मला म्हणाल्या, मी जेव्हा वर चढत होते तेव्हा माझ्या बादलीतून थोडं पाणी सांडलं होतं, पण येताना माझं लक्ष गेलं नाही आणि त्याच पाण्यावरून माझा पाय घसरला. माझ्या पाठीला खूप जोरात लागलं आहे आणि खूप दुखतही आहे. तू मला आधार देऊन उभे कर आणि बेडरूममध्ये घेऊन चल. मी काकूंचा एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि त्यांना उभं केलं. काकूंच्या तोंडातून वेदनेने विव्हळण्याचा आवाज येत होता. मी काकूंना म्हणालो, धीर धरा काकू, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो, नाहीतर काकांना फोन करतो, ते तुम्हाला घेऊन जातील. तेव्हा काकू म्हणाल्या, तुझ्या काकांना त्रास देऊ नको, त्यांच्यावर पोस्ट ऑफिसचे खूप मोठे काम असते. तू असं कर, मला बेडरूममध्ये सोड आणि 2-3 मिनिटासाठी बाहेर जा. मी कपडे बदलते, मग तू माझ्या कमरेला मलम लावून दे, म्हणजे मला बरं वाटेल. काकूंनी सांगितल्याप्रमाणे मी थोड्या वेळासाठी खोलीतून बाहेर आलो. 5 मिनिटानंतर त्यांनी मला आत बोलावले. काकू आता बेडवर पोटावर झोपल्या होत्या आणि त्यांनी माझ्या हातात पेनकिलर ट्यूब दिली आणि म्हणाल्या, आता हे हलक्या हातानं माझ्या पाठीवर आणि कमरेवर लाव. मग तो पेनकिलर ट्यूब मी घेतला आणि हळूहळू काकूंच्या पाठीवर मलम लावायला सुरुवात केली. काकूंना थोड्याच वेळात आराम पडला, कारण मलमाच्या उष्णतेमुळे त्यांची वेदना कमी झाली होती, पण माझ्या मनात घालमेल जास्तच वाढली होती. त्यांचा स्पर्श माझ्या शरीरात एक वेगळीच जाणीव निर्माण करत होता. मलम लावून मी खोलीतून बाहेर आलो आणि TV सुरू करून बसलो. पेनकिलर लावल्यामुळे काकूंना छान झोप लागली. आता संध्याकाळचे 5:30 वाजले होते. काकाही आपली ड्युटी संपवून घरी परतले होते. काकांना काकू घरात कुठे दिसल्या नाहीत, म्हणून त्यांनी मला विचारले, अरे रोहन, तुझी काकू दिसत नाही आहे, कुठे बाहेर गेली आहे का? तेव्हा मी सांगितले, काका, गच्चीवर कपडे टाकायला काकू जाताना जिन्यावरून घसरल्या. पाठीला खूप त्रास होत होता, म्हणून त्या झोपल्या आहेत. काका लगेच त्यांना पाहण्यासाठी बेडरूममध्ये गेले. आता काकूंना बरं वाटत होतं. त्या काकांना म्हणाल्या, बरं झालं रोहन घरी होता, नाहीतर आज वेदनेने माझे हाल झाले असते. मी खोलीत आल्यावर विचारलं, आता कसं वाटतं आहे काकू? तेव्हा काकूंनी मला जवळ घेऊन मिठीच मारली. त्यांच्या मिठीमुळे माझे अंग शहारले. काकू म्हणाल्या, अरे काय झालं रे रोहन, तुला ताप आला आहे का? मी म्हणालो, नाही काकू, मी एकदम ठीक आहे. मग काकू काकांसमोर माझं कौतुक करू लागल्या. बरं झालं तुम्ही रोहनला येथे बोलावलं, एकट्याने हे घर आवरणं शक्य नव्हते. त्याने एका दिवसात सर्व काम केलं. मी काकांना म्हणालो, काका, उद्या मी गावी निघतो, इथली कामे झाली आहेत. तेव्हा काकू म्हणाल्या, अरे रोहन, इतक्या लवकर का जातोस? 2च दिवस तर झाले, तुला कॉलेजला सुट्टी आहे. अजून काही दिवस थांब, आपण सर्व मिळून फिरायला जाऊ. काकाही म्हणाले, हो, तुझी काकू बरोबर सांगते आहे. अजून 1 आठवडा थांब, मग मी 5 दिवसांची सुट्टी टाकतो आणि आपण जवळपास फिरून येऊ. मी त्यांचा मान ठेवण्यासाठी हो म्हणालो. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी व काका थोडे बाहेर फिरून आलो. रात्री 9:30 वाजता परतलो तेव्हा काका थकल्यामुळे लगेच झोपायला गेले. मी काकूंसोबत TV पाहत बसलो. मी म्हणालो, काकू, काका खूप थकतात ना काम करून? तेव्हा काकू गूढ हसत म्हणाल्या, ते थकून झोपून जातात, म्हणूनच तर तुला इथे थांबवून घेतलं आहे. मला काही समजलं नाही. त्या म्हणाल्या, 2-3 दिवस जाऊ दे, तुला आपोआप समजेल. त्या रात्री काकूंनी हॉलमध्ये 2 गाद्या टाकल्या. मी विचारलं, काकू, माझ्यासाठी एक गादी पुरेशी आहे, ही दुसरी कोणासाठी? त्या म्हणाल्या, माझ्यासाठी. आपण दोघे बाहेरच झोपू, कारण तुझे काका तोपर्यंत गाढ झोपलेले असतील आणि माझ्या पाठीला मलम कोण लावणार? तू मलम लावून दे, मग मी आत जाईन. अंधारात मी पुन्हा त्यांच्या पाठीला मलम लावला. रात्रीच्या वेळी अचानक मला काहीतरी स्पर्श झाल्याची जाणीव झाली. मी उठून पाहिलं तर काकू माझ्या शेजारीच होत्या आणि त्यांनी मला घट्ट मिठीत घेतलं. मला खूप भीती वाटू लागली आणि घाम फुटला. मी लगेच बाजूला झालो. काकू माझ्याशी अशा का वागत आहेत याचा मला धक्का बसला होता. थोड्या वेळाने त्या उठून बेडरूममध्ये गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी काका ड्युटीवर निघून गेल्यावर मी आवरून बसलो होतो. काकू आंघोळीसाठी गेल्या आणि पुन्हा त्यांनी मला कपडे आणून द्यायला सांगितले. जेव्हा मी बाथरूमजवळ गेलो
तेव्हा काकू ज्या अवस्थेत समोर आल्या ते पाहून मी थबकलो. मी कपडे देऊन शांतपणे बाजूला झालो. मनात भीती आणि अपराधीपणाची भावना दाटून आली होती. माझे कोणतेही चुकीचे पाऊल या कुटुंबाचे नुकसान करू नये, कारण त्यांनी माझ्यावर लहानपणापासून प्रेम केलं होतं. थोड्या वेळाने काकूंनी मला पुन्हा बेडरूममध्ये बोलावले आणि म्हणाल्या, रोहन, पाठीला थोडा मलम लावून दे ना. मी मलम लावत असताना म्हणालो, काकू, हा मलम तुम्ही स्वतःही लावू शकता. मला तुमच्या पाठीला असा मलम लावणे योग्य वाटत नाही. मला वेगळंच वाटतंय. तेव्हा काकू उठून बसल्या आणि म्हणाल्या, रोहन, तुला काय वाटते ते मला सांग. लाजायचे काही कारण नाही. मी म्हणालो, काकू, मी आता मोठा झालो आहे. अशी कामे काकांकडून करून घेत जा. तेव्हा काकू भाऊक होऊन म्हणाल्या, तुझ्या काकांकडून काही अपेक्षा राहिलेलीच नाही. आज 4 वर्ष झाली लग्नाला, पण त्यांनी मला कधीच ते प्रेम दिलं नाही. मी प्रेमासाठी तरसले आहे. ही माझी मजबुरी आहे की मी त्यांच्यासोबत राहत आहे. घरातील लोकांविरुद्ध जाऊन मी लग्न केलं, त्यामुळे माहेरीही परत जाऊ शकत नाही. त्या लग्नानंतर समजलं की त्यांना शारीरिक व्याधी आहे आणि डॉक्टरही म्हणाले की ते मला कधीच वैवाहिक सुख देऊ शकत नाहीत. त्यामुळे मला मुलंही होत नाही. जेव्हा तू मदतीसाठी आलास तेव्हा मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटली. घराची भिंत घरातच पडली तर आवाज बाहेर जात नाही, असा विचार करून मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. काकूंनी पुन्हा माझा हात धरला आणि म्हणाल्या, मला सोडून जाऊ नकोस. इथेच राहून शिक्षण पूर्ण कर. त्यांनी मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण मला तात्काळ जाणीव झाली की हे चुकीचं आहे. त्या माझ्या आई समान आहेत. मी त्वरित काकांपासून स्वतःला दूर केलं आणि बाहेर आलो. मी लगेच काकांना फोन केला आणि म्हणालो, काका, 2 दिवसावर माझा निकाल आहे. मला गावी जावेच लागेल. काकांनीही माझ्या आवाजातील घाई ओळखून मला जाण्याची परवानगी दिली. मी माझी बॅग भरू लागलो. काकू रडू लागल्या आणि थांबण्याची विनंती करू लागल्या, पण मी त्यांचं एकही न ऐकता माझी बॅग उचलली आणि थेट बस स्टँडकडे निघालो. मी गावी पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. मी तात्पुरत्या मोहाला बळी पडू शकलो असतो, पण नाती जपणे सर्वात महत्त्वाचे असते. जर मी मर्यादा ओलांडली असती तर स्वतःच्या आणि काकांच्या नजरेत मी माझी किंमत संपली असती. अडचणीत कुटुंबाची साथ हीच खरी संपत्ती असते. मी घेतलेल्या योग्य निर्णयाचा मला सार्थ अभिमान वाटत होता. काही महिन्यांनी काका आणि काकूंनी एक अत्यंत उत्तम निर्णय घेतला. त्यांनी एका अनाथ आश्रमातून एक लहान मुलाला दत्तक घेतलं. घरात एक लहान बाळाचे आगमन झाल्यामुळे काकूंचा पूर्ण दिवस त्याच्या देखभालीत आणि बाळामध्ये आनंदात जाऊ लागला. त्या घरात पुन्हा एकदा निखळ आनंद आणि सुख नांदू लागलं होतं. पुण्याहून परत येऊन मला 2 वर्ष उलटून गेली होती. मी माझी MSCची पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली होती आणि एका नामांकित कंपनीत डेटा ॲनालिस्ट म्हणून नोकरीला लागलो होतो. आयुष्याचा गाडा सुरळीत चालू झाला होता. त्या 2 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचे उरण काळाच्या ओघात थोडेसे पुसट झाले होते. काका आणि काकूंनी एका अनाथ आश्रमातून चिन्मय नावाच्या लहान मुलाला दत्तक घेतल्याची बातमी मला ऐकडून समजली होती. त्यानंतर मी पुण्यात जाणे जाणीवपूर्वक टाळले होते. कधीतरी सणासुदीला काकांचा फोन यायचा. ते चिन्मयबद्दल भरभरून बोलायचे, पण काकूंचा आवाज मी त्या दिवसानंतर पुन्हा कधी ऐकला नव्हता. त्या दिवशी रात्रीचे 11:15 वाजले होते. मी लॅपटॉपवर काम संपवून झोपण्याच्या तयारीत होतो. अचानक माझ्या मोबाईलची स्क्रीन उजळली. स्क्रीनवर अननोन नंबर झळकत होता. एवढ्या रात्री कोणाचा फोन असावा? मी फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो, मी शांतपणे विचारले. पलीकडून फक्त कोणाच्या तरी जलद श्वासांचा आणि हुंदक्यांचा आवाज येत होता. हॅलो, कोण बोलतंय? मी पुन्हा विचारलं. रोहन, पलीकडून थरथरणारा अत्यंत भेदरलेला आवाज आला. तो आवाज ओळखायला मला एक क्षणही लागला नाही. ती काकू होती, सुषमा काकू. काकू, तू एवढ्या रात्री? काय झालंस? तुझा आवाज असा काय येतोय? माझ्या मनात धस्स झालं. रोहन, कोणाला काही सांगू नकोस. तो आम्हाला मारून टाकेल. चिन्मय धोक्यात आहे. तुझ्या काकांना काहीच समजत नाहीये. प्लीज पुण्यात ये, ताबडतोब ये.
इथून आम्हाला वाचव. काकू, कोण मारणार? काका कुठे आहेत? नीट सांग मला. मी ओरडलो. पण पलीकडून कसला तरी काच फुटल्यासारखा मोठा आवाज आला. पाठोपाठ कोणाच्या तरी धावण्याचा पावलांचा आवाज आला आणि फोन अचानक कट झाला. मी पुन्हा त्या नंबरवर डायल केला, पण पलीकडून हा नंबर सध्या अस्तित्वात नाही असा निर्जीव संगणकीय आवाज आला. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. माझ्या पाठीवर थंड घामाचा ओघळ उमटला. काकूंचा आवाज केवळ घाबरलेला नव्हता, तर त्यात मृत्यूची भीती स्पष्ट जाणवत होती. मी लगेच काकांच्या नंबरवर फोन लावला. 3-4 वेळा पूर्ण रिंग वाजून फोन कट झाला. 5व्या प्रयत्नात काकांनी फोन उचलला. हॅलो रोहन, अरे बाळा, एवढ्या रात्री कसा फोन केलास? सर्व ठीक आहे ना गावी? काकांचा आवाज अगदी शांत, पण कुठेतरी कमालीचा थकलेला आणि कोरडा वाटत होता. काकूंचा आत्ताच मला फोन आला होता. त्या खूप घाबरलेल्या होत्या. घरात काहीतरी गडबड आहे का? तुम्ही ठीक आहात ना? मी एका दमात विचारलं. पलीकडून 2 सेकंदाची एक भयानक शांतता पसरली. मग काकांचा हळूच कृत्रिम हसण्याचा आवाज आला. अरे रोहन, तू कसला विचार करतोस? तुझी काकू, तिची तब्येत जरा बरी नाही आज का? कसले तरी भास होतात तिला. औषधांचा डोस जास्त झाला की ती असंच काहीतरी बडबडत बसते. तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे मजेत आहोत. पण काका, पलीकडून कसला तरी आवाज आला. फोन कट झाला. काही नाही रे, चिंटूने पाण्याचा ग्लास पाडला होता. चल, तू झोप आता. तुझी ड्युटी असेल ना उद्या. ठेवतो मी. काकांनी मी काही बोलण्याआधीच फोन कट केला. त्यांच्या बोलण्यातून वरवर शांतता भासत असली तरी एका गोष्टीने माझ्या मनात प्रचंड संशय निर्माण केला. काकांच्या आवाजातील तो विचित्र कोरडेपणा आणि त्यांनी घाईघाईने फोन ठेवणे. जर काकू केवळ आजारी होत्या तर काकांनी इतकी लपवाछपवी का केली? दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या गावी पोस्टमनने एक रजिस्टर पाकिट आणून दिलं. त्यावर पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं, फक्त पुण्यातील शिवाजीनगरचा पोस्टल स्टॅम्प होता. मी थरथरत्या हातांनी ते पाकिट फोडलं. आत एक जुना चुरगळलेला कागद होता. त्यावर लाल शाईने थरथरत्या अक्षरात फक्त 3च ओळी लिहिल्या होत्या. रोहन, प्रशांत जो दिसतो तो नाहीये. अनाथ आश्रमाची ती फाईल खरी नाही. चिन्मय हा कोणाचा मुलगा आहे हे बाहेर आलं तर या घरात रक्ताचे पाठ वाहतील. घरातल्या जमिनीखाली काहीतरी गाडले गेले आहे. जर तू 48 तासात आला नाहीस तर तुला आमचे मृतदेहच पाहायला मिळतील. तुझी अभागी काकू. त्या पत्राखाली एका घराच्या तळघराची कच्ची रेखाचित्रे काढली होती आणि एका कोपऱ्यात पोस्ट लॉकर 402 असा सांकेतिक शब्द लिहिला होता. माझे डोके सुन्न झालं. हे पत्र काकूंचंच होतं, पण यात काकांवर लावलेले आरोप माझ्या कल्पनेपलीकडचे होते. माझे शांत सरळमार्गी पोस्टमास्तर असणारे काका, त्यांच्याबद्दल हे काय लिहिले होते? चिन्मय नेमका कोण होता? मी क्षणाचाही विलंब न लावता ऑफिसमध्ये तातडीची रजा टाकली. मोजके कपडे बॅगेत भरले आणि पुण्याला जाणाऱ्या पहिल्या बसमध्ये बसलो. खिडकी बाहेर पळणाऱ्या झाडांकडे बघताना माझ्या मनात एकाच विचारांची चक्र चालू होतं. मी एका अशा अंधाऱ्या चक्रव्यूहात शिरत होतो ज्याचे टोक मला अजिबात ठाऊक नव्हते. दुपारी 4च्या सुमारास मी पुण्यात पोहोचलो. काकांनी 2 वर्षापूर्वी घेतलेले तेच भाड्याचे घर आता एका वेगळ्याच भयान शांततेत बुडालेले दिसत होते. घराच्या आजूबाजूला मोठी झाडे वाढली होती, ज्यामुळे भर दुपारीही त्या आवारात अंधुक सावल्या पसरल्या होत्या. घराचे प्रवेशद्वार अर्धवट उघडे होते. मी कंपाऊंडचे लोखंडी गेट ढकलले तसा त्याचा असा कर्कश आवाज आला. मी पायऱ्या चढून मुख्य दरवाजाची बेल वाजवली. कोणताच प्रतिसाद नाही. मी पुन्हा बेल वाजवली. आतून हलकासा कसला तरी आवाज आला. काही क्षणानंतर दार हळूच उघडले गेले. समोर काका उभे होते. काकांना पाहून मला धक्काच बसला. 2 वर्षात काकांचे रूप फार बदलून गेले होते. त्यांचे केस अस्ताव्यस्त पांढरे झाले होते. डोळ्याखाली काही वर्तुळे दाटली होती आणि त्यांचं शरीर कमालीचं खंगलं होतं. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भीती आणि संशय तरळत होता. रोहन, तू इथे कसा? काकांनी चकित होऊन विचारलं. त्यांच्या आवाजात भीती लपत नव्हती. काका, मी आलोय. काल रात्री तुमच्याशी बोलणं झाल्यावर मला राहवलंच नाही. तब्येत बरी नाही ना तुमची? मी घरात पाऊल टाकत विचारले. काकांनी आजूबाजूला रस्त्यावर कोणी पाहत नाही ना याची खात्री घेतली आणि घाईघाईने मला ओढून दरवाजा बंद केला.
त्यांनी दरवाजाच्या दोन्ही कड्या लावल्या आणि वरून एक मजबूत कुलूपही अडकवलं. काका, दिवसा ढवळे तुम्ही एवढी कुलूप का लावताय? मी भुया उंचावून विचारलो. सुरक्षितता महत्त्वाची आहे रोहन. शहरात चोऱ्या वाढल्या, काका चचरत म्हणाले. घराचा हॉल पूर्वीसारखा स्वच्छ आणि नीटनेटका नव्हता. सर्वत्र धूळ साचली होती. पडदे ओढून घेतलेले असल्याने हॉलमध्ये मंद पिवळसर अंधार पडला होता. एका कोपऱ्यात लहान मुलाची मोडलेली आणि विखुरलेली खेळणी होती. काकू आणि चिंटू कुठे आहेत? मी विचारलं. ते आतल्या खोलीत आहेत. चिंटू झोपलाय आणि सुषमा त्याच्या शेजारी बसली आहे. तो हातपाय धुवून घे, मी चहा ठेवतो. काका किचनच्या दिशेने वळले. त्यांच्या चालण्यात एक विचित्र लंगडेपणा आला होता. मी हळूच बेडरूमच्या दिशेने गेलो. दरवाजा किंचित उघडा होता. मी आत डोकावलं. बेडवर एक 4-5 वर्षाचा मुलगा शांत झोपला होता. त्याच्या शेजारी काकू बसल्या होत्या. त्यांचे लक्ष खिडकीबाहेर कुठेतरी शून्यात होते. 2 वर्षापूर्वी पाहिलेली ती सुंदर लावण्यमय स्त्री आज ओळखूही येत नव्हती. त्या अत्यंत कृश झाल्या होत्या. अंगावर एक साधा फिकट रंगाचा सुती गाऊन होता आणि त्यांच्या हातावर निळसर उरण स्पष्ट दिसत होते. काकू, मी हळूच हाक मारली. माझा आवाज ऐकताच काकू विजेचा झटका बसल्यासारख्या ताडकन उठल्या. त्यांची नजर माझ्यावर पडली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या धावत माझ्या दिशेने आल्या, पण दाराजवळ येताच त्यांनी अचानक पावलं रोखली. त्यांच्या नजरेत भीती दाटून आली. त्यांनी किचनच्या दिशेने एक चोरटी नजर टाकली आणि माझ्या कानात कुजबुजल्या. रोहन, तू आलास, देवाचे आभार. पण जपून राहा. या घरात प्रत्येक भिंतीला कान आहेत. प्रशांतने मला खोलीत बंद करून ठेवलं आहे. काकू, नक्की काय चाललंय इथे? काकांच्या हाताला काय झालंय? आणि तुझ्या हातावर हे कसले उरण आहेत? मी अस्वस्थ होऊन विचारलं. हे उरण? हे त्याने दिलेत. तो रोज रात्री चिन्मयला घेऊन तळघरात जातो. तो त्या मुलाला काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतोय. तो अनाथ नाहीये रोहन. तो... काकूंचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच किचनमधून काकांच्या पावलांचा आवाज आला. काकू क्षणात माझ्यापासून दूर झाल्या आणि बेडवर जाऊन बसल्या. जणू काही घडलंच नव्हतं. काका हातात 2 चहाचे कप घेऊन आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र थंड हास्य होतं. घे रोहन, चहा घे. सुषमा, तू अजून झोपली नाहीस? तुला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले आहे ना? त्यांच्या त्या गोड आवाजात एक अदृश्य धारदार धमकी लपलेली दिसली, जी केवळ मला आणि काकूंनाच जाणवत होती. काकूंनी गप्प मान खाली घातली. मी चहाचा कप हातात घेतला, पण माझे लक्ष बेडवर झोपलेले त्या लहान मुलाकडे, चिन्मयकडे गेले. त्याच्या चेहऱ्यावर निरागसता होती, पण त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर एक विशिष्ट खूण होती. एका सापाच्या आकाराचा लहानसा जन्मखून आणि टॅटू. आणि अचानक मला आठवले, पोस्टातून आलेल्या त्या गूढ पत्रावरही अगदी तशीच खूण काढली होती. रात्र जशी जशी गडद होत गेली तसा तसा घराभोवतालचा ताण असह्य होत गेला. रात्री जेवणाच्या वेळी काकांनी कोणाला जास्त बोलू दिलं नाही. ते स्वतः काहीतरी जुन्या आठवणी काढत हसत होते, पण त्यांचे हसू एखाद्या निर्जीव मुखवट्यासारखे भासत होते. चिन्मय जेवताना सारखा माझ्याकडे बघत होता. त्या लहान मुलाच्या डोळ्यात मुलासारखा अल्लडपणा नव्हता, तर एक अथांग थिजणारी भीती होती. रोज रात्री जेवण झाल्यावर काकांनी मला हॉलमध्ये झोपायला सांगितलं. रोहन, तुला गादी टाकून देतो इथे. काही अडचण आली तर मला हाक मार, पण रात्री विनाकारण घरात फिरू नकोस. घराची वायरिंग खराब झाली आहे, कुठेही शॉक लागू शकतो. ही चेतावणी होती की सूचना, हे समजण्या इतपत मी नक्कीच समजूतदार होतो. 11:30च्या सुमारास घरातील सर्व दिवे विझले. संपूर्ण घरात स्मशान शांतता पसरली. मी झोपण्याचे नाटक करत होतो. माझे डोळे अंधारात छताकडे खिळले होते, तर कान प्रत्येक लहान सहान आवाजाचा वेध घेत होते. साधारण 1:30च्या सुमारास मला बेडरूमचा दरवाजा हळूच उघडल्याचा आवाज आला. मी श्वास रोखून धरला. अंधारातून एक सावली हळूच बाहेर पडली. ते काका होते. त्यांच्या हातात एक टॉर्च होती आणि दुसऱ्या हातात कसली तरी जड लोखंडी वस्तू होती. कदाचित एखादी प्रहार किंवा चाव्यांचा जुळगा त्यांनी आपल्या खांद्यावर झोपलेल्या चिन्मयला घेतला होता. काका अतिशय सावध पावलांनी हॉल ओलांडून किचनच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या स्टोअर रूमकडे गेले. माझ्या हृदयात छातीत धडधडू लागलं. मी अंगावरची चादर हळूच बाजूला केली. पायात चप्पल न घालता, कसलाही आवाज न करता मी मांजरासारख्या पावलांनी त्यांच्या मागोमाग निघालो. काका स्टोअर रूममध्ये शिरले. मी स्टोअर रूमच्या दाराच्या पटीतून आत पाहिलं. स्टोअर रूममधील धान्याची जुनी पोती बाजूला करून काकांनी जमिनीवर एक लाकडी फळी उचलली. त्या फळीखाली खाली उतरणाऱ्या पायऱ्या होत्या. एक गुप्त तळघर. हे घर भाड्याने घेताना असं कोणतंही तळघर असल्याचे मला माहीत नव्हतं.
काका चिन्मयला घेऊन त्या पायऱ्यावरून खाली उतरले आणि त्यांनी ती लाकडी फळी वरून अर्धवट ओढून घेतली. मी 2-3 मिनिटे थांबलो. खालून मंद प्रकाशाचा पिवळा कवळसा वर येत होता. मी हळूच ती फळी आणखीन थोडी सरकवली आणि खाली उतरू लागलो. तळघरात कमालीची कुबट, ओलसर आणि कसला तरी रासायनिक दर्प दरवळत होता. मी भिंतीचा आधार घेत शेवटच्या पायरीवर आलो आणि एका मोठ्या लाकडी पेटीच्या मागे लपलो. समोरचे दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. तळघराच्या मध्यभागी एक मोठे लाकडी टेबल होता. त्यावर अनेक जुन्या फायली, सरकारी शिक्के आणि पोस्टाची पार्सल सील करण्याचे लाख पसरलेले होते. एका बाजूला भिंतीवर अनेक लोकांचे फोटो चिटकवलेले होते, ज्यावर लाल रंगाने फुले मारलेली होती. टेबलावर एक मोठी लोखंडी पेटी उघडी पडली होती. त्यात सोन्याचे जुने दागिने, परदेशी चलन आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज होते. काकांनी चिन्मयला एका खुर्चीवर बसवलं होतं. काका त्याच्यासमोर गुडघ्यावर बसले आणि एक विचित्र घोगऱ्या आवाजात म्हणाले, चिंटू बाळा, आठव, तुझ्या वडिलांनी त्या शेवटच्या रजिस्टरची पावती कुठे लपवली होती? त्या लोकरची दुसरी चावी कुठे आहे? चिन्मय रडत म्हणाला, मला माहीत नाही काका, मला घरी जायचं आहे, मला आईकडे जायचं आहे. तुझी आई मेली आहे? काका अचानक गुरगुरले. त्यांचा चेहरा क्रोधाने विकृत झाला होता. आणि तुझे वडीलही त्या अपघातात संपले. आता या जगात तुझा वाली फक्त मी आहे. जोपर्यंत तू मला त्या लवकरचा पत्ता सांगत नाही, तोपर्यंत मी तुला इथून बाहेर पडू देणार नाही. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. चिन्मय हा अनाथ नव्हता. त्याचे आईवडील अपघातात मरण पावले होते की त्यांचा खून झाला होता. आणि काकांचा या सगळ्याशी काय संबंध होता? तेवढ्यात माझ्या पाठीवर कोणाचा तरी थंड हात पडला. मी प्रचंड दचकलो आणि किंचाळणार तोच एका हाताने माझे तोंड दाबले. मी मागे वळून पाहिले. ती काकू होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिने मला गप्प राहण्याचा इशारा केला. तिने माझा हात पकडला आणि मला हळूच पायऱ्यावरून खेचून वर आणलं. आम्ही दोघेही कसेबसे वर आलो. काकूंनी स्टोअर रूमचे दार बाहेरून हळूच ओढून घेतलं आणि मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आल्या. त्यांनी बेडरूमचे दार आतून लावले. त्यांचे शरीर संपूर्ण थरथर कापत होते. काकू, हे काय चाललंय? काका त्या लहान मुलाशी काय बोलत होते? लॉकर, रजिस्ट्री, हे सगळं काय आहे? मी थरथरत्या आवाजात विचारले. काकूंनी बेडखाली लपून ठेवलेली एक जुनी डायरी आणि काही कागदपत्रे बाहेर काढली. रोहन, मी तुला जे सांगणार आहे त्यावर कदाचित तुझा विश्वास बसणार नाही, पण हेच या घराचे भयानक सत्य आहे. काकू सांगू लागल्या. 2 वर्षापूर्वी तू निघून गेलास. त्यानंतर माझे आणि तुझ्या काकांचे संबंध आणखीन ताणले गेले. त्यांना मूल हवे होते, पण त्यांच्या शारीरिक कमतरतेमुळे ते शक्य नव्हते. दरम्यान तुझ्या काकांचा पोस्ट ऑफिसमध्ये एक श्रीमंत व्यापारी कुटुंबाचे पार्सल आणि व्यवहार यायचा. त्या व्यापाऱ्याचे नाव होते धनंजय सरपोतदार. धनंजय रावाची कोट्यावधीची बेनामी संपत्ती, सोन्याचे रोखे आणि जमिनीची मूळ कागदपत्रे एका खाजगी बँक लॉकरमध्ये होती, ज्याची मास्टर की आणि गुप्त कोड फक्त एका रजिस्टर पार्सलद्वारे त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांकडे पाठवलं जाणार होतं. मग मी उत्सुकतेने विचारले, तुझ्या काकांची नियत फिरली? पोस्टमास्टर असल्यामुळे ते पार्सल त्यांच्या हातात आलं. त्यांनी ते पार्सल परस्पर गायब केलं, पण त्या पार्सलमध्ये लॉकरचा फक्त अर्धाच कोड होता. उरलेला कोड धनंजय रावांनी आपल्या लहान मुलाच्या म्हणजे या चिन्मयच्या हातावर एका गुप्त पद्धतीने टॅटूच्या स्वरूपात कोरून ठेवला होता आणि मूळ चावी एका पोस्टल लॉकरमध्ये ठेवली होती. जेव्हा धनंजय रावांना समजलं की पोस्टातून पार्सल चोरीला गेलं आहे, तेव्हा ते तक्रार करण्यासाठी पुण्याला निघाले. पण वाटेतच त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला, जो अपघात नसून तुझ्या काकांनी घडून आणलेला कट होता. काकूंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्या अपघातात धनंजयराव आणि त्यांची पत्नी जागीच ठार झाले, पण गाडीच्या मागच्या सीटवर बसलेला हा चिन्मय आश्चर्यकरित्या वाचला. तो डोक्याला मार लागल्यामुळे बेशुद्ध झाला होता. तुझ्या काकांनी त्याला एका बनावट अनाथ आश्रमाच्या मदतीने कायदेशीररित्या दत्तक घेतल्याचे नाटक केलं आणि घरी आणलं. जगाला वाटलं की आम्ही एका अनाथ मुलाला आधार दिला, पण प्रत्यक्षात प्रशांतने त्या अनाथ मुलाला आधार दिला, पण प्रत्यक्षात त्या संपत्तीच्या हव्यासापोटी या निष्पाप मुलाला नरकात ढकलले. आणि तुला हे सगळं कसं समजलं काकू? मला सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं, पण काही महिन्यापूर्वी मला तळघरात धनंजयरावांची मूळ ओळखपत्र आणि रक्ताने वाकलेली कपडे सापडली. मी जेव्हा प्रशांतला जाब विचारला, तेव्हा त्याने मला मारहाण केली, मला वेडी ठरवून घरात डांबून ठेवलं. तो रोज रात्री चिन्मयचा छळ करतो, त्याच्याकडून त्या लॉकरची माहिती काढण्याचा प्रयत्न करतो.
चिन्मयच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला जुनं काहीच नीट आठवत नाहीये, पण हळूहळू त्याची स्मृती परत येत आहे. प्रशांतला भीती आहे की जर मुलाला सगळं आठवलं तर तो पोलिसांकडे जाईल, म्हणून तो त्याला त्या लॉकरचा कोड मिळवून या मुलाला मलाही कायमचे संपवण्याच्या तयारीत आहे. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. माझे स्वतःचे काका, ज्यांच्या घरात मी लहानपणापासून राहिलो, ज्यांनी मला लहानचे मोठे होताना पाहिलं, ते इतके क्रूर आणि निर्दयी खुनी असू शकतात? काकू, आपण आताच्या आता पोलिसांकडे जाऊ. चल, चिन्मयला घेऊन बाहेर पडू, मी तत्परतेने म्हणालो. नाही रोहन, इतकं सोपं नाही, काकू घाबरून म्हणाल्या. प्रशांतचे पोस्टातील आणि स्थानिक पोलिसांमधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संबंध आहे. जोपर्यंत आपल्याकडे त्या लॉकरचा आणि अपघाताच्या कटाचा ठोस पुरावा नसतो, तोपर्यंत पोलीस धनंजयरावांच्या अपघाताची फाईल पुन्हा उघडणार नाही. तो पुरावा त्या पोस्ट लॉकर 402 आहे, ज्याची चावी प्रशांतने तळघरातल्या त्या मोठ्या लोखंडी तिजोरीत लपवून ठेवली आहे. आम्ही बोलतच होतो तेवढ्यात अचानक बाहेरच्या हॉलमधून जड पावलांचा आवाज आला. कोणीतरी बेडरूमच्या दाराच्या दिशेने येत होतं. काकूनी पटकन ती डायरी आणि कागद पुन्हा बेडखाली ढकलले. मी दाराच्या मागे अंधारात उभा राहिलो. दाराची कडी हळूच वाजली. दार उघडलं गेलं. दारात काका उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर अंधार आणि उजेडाचा एक भयानक खेळ चालू होता. त्यांच्या हातात एक धारदार सुरा होता. सुषमा, कोणाशी बोलत होतीस तू? काकांचा आवाज थंडगार आणि भयावह होता. काकू थरथर कापत मागे सरकल्या. कोणाशीच नाही, मी फक्त देवाचे नाव घेत होते. खोटे बोलू नकोस. काका एकाएकी डरकाळी फोडत पुढे आले. मला माहीत आहे रोहन जागा आहे आणि मला हेही माहीत आहे की तू त्याला सगळं सांगितलं आहेस. काकाने टॉर्चचा प्रकाश थेट दाराच्या मागे टाकला, जिथे मी उभा होतो. बाहेर ये रोहन, माझ्या लाडक्या पुतण्या, बाहेर ये. काका विकृतपणे हसले. मी अंधारातून बाहेर आलो आणि माझी मुठ्ठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या. काका, तुम्ही इतके खाली कसे पडू शकता? एका निष्पाप कुटुंबाचा जीव घेतलात तुम्ही आणि त्या लहान मुलावर अत्याचार करताय. काकांच्या चेहऱ्यावरचा शांततेचा मुखवटा आता पूर्णपणे गळून पडला होता. त्याच्या डोळ्यात एक राक्षसी उन्माद दिसत होता. खाली पडलो. आहा, काका जोरात हसले. आयुष्यभरात त्या पोस्टाच्या खुर्चीवर बसून मी लोकांची कोट्यावधींची मनी ऑर्डर आणि पार्सल हाताळली रोहन, पण माझ्या स्वतःच्या खात्यात महिन्याला फक्त तटपुंजा पगार जमा व्हायचा. 4 वर्ष या घरात एका बाईला सुखात ठेवू शकलो नाही, कारण माझ्याकडे पैसा नव्हता, पुरुषत्व नव्हते. समाजाने मला नेहमी तुच्छ लेखले. जेव्हा माझ्या हातात ती संपत्ती आली, तेव्हा मला समजले की या जगात पैशापेक्षा मोठा देव कोणी नाही. आणि त्या पैशासाठी तुम्ही माणसं मारायला लागलात. मी संतापाने ओरडलो. त्या धनंजय सरपोतदारकडे अफाट संपत्ती होती. त्याने थोडी मला दिली असती तर त्याचे काय बिघडले असते, पण तो ऐकला नाही. म्हणून मला त्याचा काटा काढावा लागला आणि आता तो अख्खा खजिना माझा होणार आहे. आज रात्री चिन्मयने मला त्या लॉकरचा शेवटचा कोड सांगितला आहे. काकांनी अभिमानाने खिशातून एक कागद दाखवला. आणि आता तुमची दोघांची मला काहीच गरज उरली नाही. काकांनी सुरा पुढे रोखला. काका, तुम्ही मला मारू शकत नाही. मी पोलिसांना आधीच कल्पना दिली आहे. मी खोटाच धांदात ठोकून दिलं. काका हसले. मला मूर्ख बोलू नकोस रोहन. तू आज दुपारीच आला आहेस आणि तुझा फोन मी संध्याकाळी जॅमर लावून ब्लॉक केला आहे. या घरातून एकही सिग्नल बाहेर जात नाही. आज रात्री या घरात एक भीषण आग लागेल, ज्यात वेळी सुषमा, तिचा पुतण्या रोहन आणि तो अनाथ मुलगा जळून खाक होतील आणि मी या कोट्यावधीच्या संपत्तीसह परदेशात निघून जाईल. हे बोलताच काकांनी सुरानिशी माझ्यावर झेप घेतली. मी प्रसंगावधान राखून बाजूला झालो. सुरा माझ्या खांद्याला किंचित चाटून गेला आणि भिंतीवर आदळला. मी काकांचा हात पकडला आणि त्यांना मागे ढकलले, पण काकांमध्ये त्या क्षणी एक अमानुष ताकद संचारली होती. त्यांनी मला जोरात लाथ मारून जमिनीवर पाडलं. त्यांनी पुन्हा सुरा उचलला आणि ते माझ्या छातीवर वार करणार तेवढ्यात मागून काकूंनी पितळीची एक मोठी समई उचलून काकांच्या डोक्यात घातली. धाडकन असा मोठा आवाज झाला. काकांच्या डोक्यातून धार लागली. ते किंचाळले, तोल जाऊन जमिनीवर पडले. सुरा त्यांच्या हातातून निसटून लांब पडला. रोहन, पळ, चिन्मयला घेऊन बाहेर पळ, काकू ओरडल्या. आणि मी उठलो. काकूंचा हात पकडला. नाही काकू, तुला सोडून मी जाणार नाही. चल, चिन्मयला घेऊ. आम्ही धावत बाजूच्या खोलीत गेलो. चिन्मय बेडवर उठून बसला होता. तो घाबरून रडत होता. मी त्याला उचलून छातीशी कवटाळलं. आम्ही मुख्य दरवाजाकडे धावलो.
पण दरवाजाला बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूंनी ऑटोमॅटिक सेंट्रल लॉक लावलेले होते, ज्याची चावी काकांच्या खिशात होती. आणि मागून मागून पुन्हा उठण्याचा आवाज आला. काका डोक्याला हात लावून त्या माखलेल्या चेहऱ्याने जिन्यावरून हळूहळू चालत आमच्या दिशेने येत होते. त्यांच्या हातात आता सुरा नव्हता. एक काचेची मोठी बाटली होती, ज्यावर केरोसिन लिहिलं होतं. तुम्ही कोणीच इथून जिवंत बाहेर जाऊ शकत नाही, कोणीच नाही, काका उन्मादाने हसत ओरडले आणि संपूर्ण हॉलमध्ये पडद्यावर आणि फर्निचरवर रॉकेल ओतायला सुरुवात केली. घरात रॉकेलचा उग्र वास पसरला. काकांनी खिशातून लायटर काढला. काका थांबा, तुम्ही स्वतःही जळून मराल. मी चिन्मयला काकूंच्या हातात देत पुढे झालो. मी मरेन, पण तुम्हाला सोबत घेऊन जाईन. काकांनी लायटर पेटवला आणि तो जळता लायटर थेट रॉकेलच्या भिजलेल्या पडद्यावर फेकला. क्षणात आगीच्या प्रचंड ज्वाळा भडकल्या. जुने लाकडी फर्निचर आणि पडदे यामुळे आगीने काही सेकंदातच रौद्र रूप धारण केले. धुराचे लोट हॉलमध्ये पसरू लागले, ज्यामुळे श्वास घेणे कठीण झालं. मुख्य दरवाजा आगीच्या विळख्यात सापडला होता. काकू, गच्चीवर चला, वरून शेजारच्या छतावर उडी मारता येईल, मी ओरडलो. मी, काकू, चिन्मय गच्चीच्या पायऱ्यांनी दिशेने धावलो. काका आगीतून वाट काढत एका जळत्या लाकडी दांडक्यासह आमच्या मागे धावले. ते एखाद्या राक्षसासारखे दिसत होते. आम्ही कसेबसे गच्चीवर पोहोचलो आणि लोखंडी दरवाजा आतून बंद करण्याचा प्रयत्न केला, पण काकांनी तो दरवाजा जोरात लाथ मारून उघडला. गच्चीवर जोरदार वारा सुटला होता. खाली घर जळत होते आणि वरून धुराचे काळे ढग आभाळात पसरत होते. रोहन, आज तुझा खेळ संपला. काकांनी जळते दांडके माझ्या दिशेने भिरकावले. मी खाली वाकलो. दांडके माझ्या डोक्यावरून निघून गेले. काकांनी थेट माझ्या अंगावर झेप घेतली आणि माझा गळा दाबायला सुरुवात केली. आम्ही दोघेही गच्चीच्या कठवड्यावर लोळू लागलो. काकांची पकड अत्यंत घट्ट होती. माझा श्वास कोंडू लागला. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. काकू चिन्मयला घेऊन एका कोपऱ्यात बसून मदतीसाठी इकडे तिकडे पाहू लागल्या. त्यांना गच्चीवर पडलेली एक लोखंडी पाईप दिसली. काकूने ती पाईप उचलली आणि पूर्ण ताकदीनिशी काकांच्या पाठीवर मारली. काका वेदनेने ओरडले आणि त्यांची पकड ढिली झाली. मला श्वास घेण्याची संधी मिळाली. मी क्षणाचाही विचार न करता काकांना दोन्ही पायांनी जोरात लाथ मारून दूर ढकलले. काका तोल जाऊन गच्चीच्या त्या कमकुवत जुन्या विटांच्या कठड्यावर आदळले. कारकन धाडकन तो जुना कठडा काकांचे वजन पेलू शकला नाही. तो कोसळला. काकांचा तोल गेला. रोहन, अशी एक भयानक किंचाळी हवेत विरली आणि काका गच्चीहून थेट अंगणात पेटलेल्या आगीच्या ज्वाळामध्ये कोसळले. खाली एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर फक्त आगीचा भडका आणि शांतता उरली. मी धापा टाकत कठड्यावरून खाली पाहिले. काका खालीच आगीत वेढले गेले होते. त्यांचा अंत अत्यंत भयानक झाला होता. तेवढ्यात घराबाहेर लोकांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. आगीचे लोट पाहून आजूबाजूचे शेजारी जागे झाले होते. कोणीतरी फायर ब्रिगेड आणि पोलिसांना फोन केला. काही मिनिटातच सायरनचे आवाज रात्रीच्या शांततेला छेदत जवळ येऊ लागले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी शिड्या लावून आम्हा तिघांना, मला, काकूंना आणि चिन्मयला गच्चीहून सुखरूप खाली उतरवले. सकाळचे 6 वाजले होते. आग पूर्णपणे विझवण्यात आली होती, पण काकांचे ते भाड्याचे घर पूर्णपणे जळून खाक झालं होतं. काकांचा मृतदेह शव देण्यासाठी पाठवण्यात आला होता. मी, काकू आणि चिन्मय पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो. पोलीस DYSP सावंत आमच्यासमोर बसले होते. मी, काकूंनी दिलेली ती जुनी डायरी, दस्तावेज आणि तळघाताळी तिजोरीतून आगीपूर्वी वाचलेले काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. असात जे बाहेर आलं त्यानं संपूर्ण पोलीस खाते हादरून गेले. काकांनी केवळ धनंजय सरपोताचाच खून केला नव्हता, तर गेल्या 5 वर्षात पोस्टात येणारी अनेक मौल्यवान पार्सल त्यांनी अशीच लुटली होती. त्यांनी एका बनावट टोळीच्या मदतीने हा सगळा काळा धंदा चालवला होता. धनंजय रावांच्या बँक लॉकरमध्ये तब्बल 50 कोटीचे सोन्याचे रोख आणि जमिनीची कागदपत्रे होती, जी आता कायदेशीररित्या त्यांचा एकमेव वारसदार चिन्मय सरपोतदार यांच्या नावावर होणार होती. DYSP सावंतांनी काकूच्या खांद्यावर हात ठेवला. सुषमाजी, तुम्ही दाखवलेले धैर्य अद्भुत आहे. जर तुम्ही आणि रोहनने वेळेवर पाऊल उचलले नसते तर एका निष्पाप बालकाचा जीव गेला असता आणि एका गुन्हेगाराला कधीच शिक्षा झाली नसती. काकूने हात जोडून पोलिसांचे आभार मानले.
2 दिवसानंतर आम्ही धनंजयरावांच्या मूळ नातेवाईकांचा शोध घेतला. चिन्मयचे आजोबा आणि आत्या बंगलोरमध्ये राहत होते. त्यांना जेव्हा समजले की त्यांचा कुलदीपक जिवंत आहे, तेव्हा ते तातडीने पुण्याला आले. पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा चिन्मयच्या म्हाताऱ्या आजोबांनी त्याला पाहिले, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्यांनी चिन्मयला घट्ट छातीशी कवटाळले. बाळा, आम्हाला वाटलं होतं आम्ही तुलाही गमावलं, आजोबा हुंदके देत होते. त्यानंतर आजोबा सुषमा काकूंसमोर आले आणि त्यांनी काकूंच्या पायांना हात लावला. ताई, तुम्ही माझ्या नातवाला नवीन जीवन दिले आहे. धनंजयच्या संपत्तीतील निम्मा वाटा आम्ही तुमच्या नावावर करू इच्छितो. काकूंनी अत्यंत नम्रपणे त्यांचे हात मागे घेतले. नाही आजोबा, मला संपत्तीचा एकही रुपया नको. मला फक्त एका गोष्टीचे समाधान आहे की मी एका निष्पापाचे प्राण वाचवू शकले. माझ्या पतीच्या पापाचे प्रायश्चित्त मी कधीच करू शकणार नाही, पण चिन्मय सुरक्षित आहे हेच माझं सर्वात मोठं बक्षीस आहे. चिन्मय निघताना धावत आला आणि त्याने काकूंना घट्ट मिठी मारली. आई, मला विसरू नकोस, तो लहानग्या निरागसतेने म्हणाला. काकूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या 2 वर्षात काकूंनी त्या मुलाला पोटच्या पोरासारखं प्रेम दिलं होतं. त्यांनी चिन्मयच्या कपाळाची मुठी घेतली आणि त्याला निरोप दिला. सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर आठवडाभराने मी, काकू आणि आमच्या मूळ गावी घरी परतलो. गावाकडचे वातावरण शांत आणि निर्मळ होते. वाड्याच्या अंगणात दुपारचे कोवळे ऊन पसरले होते. आई वडिलांनी काकूंना मोठ्या मायेने घरात सामावून घेतलं होतं. घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला होता, पण काकूंनी दाखवलेल्या धैर्याचे संपूर्ण गावात कौतुक होत होते. मी संध्याकाळी वाड्याच्या गच्चीवर उभा होतो. पश्चिमेला सूर्य मावळतीला गेला होता आणि आकाशात केशरी जांभळ्या रंगाची उधळण झाली होती. मागून काकू आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता ती भीती, तो संशय किंवा ती आगतिकता नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर एक अथांग शांतता आणि आत्मसन्मान झळकत होता. रोहन, काकूने हळूच हाक मारली. मी मागे वळून पाहिले. काकू, कशी आहेस आता? खूप छान वाटतं रे, काकू मंद हसल्या. 2 वर्षापूर्वी जेव्हा तू पुण्याहून घरी निघून आला होतास ना, तेव्हा वाटलं होतं की माझं आयुष्य तिथंच संपलं. मी एका चुकीच्या मोहात पडले होते, चुकीचा मार्ग निवडत होते. पण त्या दिवशी तू जो संयम दाखवलास त्याने मला एका मोठ्या गर्तेत पडण्यापासून वाचवले. आणि आज तू माझे प्राणही वाचवलेस. काकू, जे झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. तू केवळ एका वाईट परिस्थितीत अडकली होतीस. खरी ताकद तू दाखवलीस त्या संकटाचा सामना करून. काकूंनी आकाशाकडे पाहिलं, जिथे पहिला तारा लुकलुकत होता. रोहन, मी एक निर्णय घेतला आहे. मी शहरात जाऊन पुन्हा नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करणार आहे आणि अनाथ मुलांच्या एका सेवाभावी संस्थेत काम करणार आहे. मला माझं उरलेलं आयुष्य अशा निष्पाप जीवांच्या सेवेत घालवायचं आहे. मी काकूंकडे अभिमानाने पाहिले. ज्या स्त्रीने इतकं भोगलं होतं, ती आता स्वतःच्या पायावर उभी राहून समाजासाठी काहीतरी करू पाहत होती. नक्कीच काकू, मी कायम तुझ्या पाठीशी असेन, मी विश्वासानं म्हणालो. रात्रीचा अंधार हळूहळू दाटून येत होता, पण त्या अंधाराला भेदकणारा एक आशेचा किरण आमच्या दोघांच्याही मनात तेवत होता. संशय, भीती, गुन्हेगारी आणि वासनेच्या भयानक वादळातून तावून सुलाखून निघाल्यानंतर सत्याचा आणि मूल्याचा मार्ग माणसाला खरी मुक्ती देतो, हाच त्या संपूर्ण प्रवासाचा अखेरचा धडा होता. पुण्यातील त्या भयानक अग्निकांडानंतर वर्ष उलटून गेलं होतं. आयुष्याचे विस्कटलेले पदर हळूहळू पुन्हा सांधले जात होते. मी मुंबईत डेटा ॲनालिस्ट म्हणून एका नव्या आंतरराष्ट्रीय कंपनीत रुजू झालो, तर सुषमा काकू आपल्या निर्णयावर ठाम राहून नाशिकजवळील स्नेहा सावली नावाच्या एका मोठ्या अनाथाश्रम आणि बालरुग्णालयात सेवा देत होत्या. त्यांनी नर्सिंगचा डिप्लोमा उत्कृष्ट गुणांनी पूर्ण केला होता. त्यांच्या चेहऱ्यावर आता पूर्वीचे दुःख किंवा भीतीचे सावट नव्हते. एका निरागस समर्पित भावनेने त्यांनी स्वतःला त्या मुलांच्या सेवेत झोकून दिलं होतं. प्रशांत काकांच्या गुन्ह्यांची प्रकरणे कोर्टात बंद झाली होती. धनंजय सरपोतदारांची संपत्ती चिन्मयच्या ट्रस्टच्या नावावर सुरक्षित झाली होती आणि चिन्मय आपल्या आजोबांसोबत बंगलोरमध्ये एका सुखोवित बोर्डिंग स्कूलमध्ये आनंदाने शिकत होता. सर्व काही सुरळीत, शांत आणि सुरक्षित वाटत होतं. पण हे वादळापूर्वीचं एक शांत भ्रामक रूप होतं. ऑगस्ट महिन्याची एक काळोखी मुसळधार पावसाची रात्र होती. मुंबईच्या माझ्या फ्लॅटच्या खिडकीवर पावसाचे थेंब बंदुकीच्या गोळ्यांसारखे आदळत होते. रात्रीचे 1:45 वाजला होता.
मी माझ्या लॅपटॉपवर एक क्लायंटचा डेटा मॉडेलिंगचा अहवाल तयार करत होतो. अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. लँडलाईन किंवा साध्या फोनची रिंग नव्हती, तर एका एन्ट्रीकेप्ट ॲपची नोटिफिकेशन बेल होती. स्क्रीनवर नाव नव्हते, एक अनोळखी IP ॲड्रेस आणि एक छोटासा ऑडिओ मेसेज दिसत होता. माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली. मी ऑडिओ मेसेज प्ले केला. पलीकडून एका वृद्ध कंप पावणाऱ्या स्त्रीचा आवाज आला. रोहन, जर तू हे ऐकत असशील तर समजून घे की प्रशांत एकटा नव्हता. तो केवळ एक प्यादा होता. सरपोतदार कुटुंबाच्या त्या बँक लॉकरमध्ये फक्त 50 कोटीची संपत्ती नव्हती, तर एका आंतरराष्ट्रीय सिंडिकेटची काळी कागदपत्रे होती. धनंजय सरपोतदारांनी ते दस्तऐवज ज्या दुसऱ्या पार्सलमध्ये लपवले होते, ते पार्सल त्या रात्री आगीत जळालेच नाही. ते पुण्याच्या सेंट्रल पोस्टातून दुसऱ्याच्या एका नावाने नाशिकच्या दिशेने पाठवले गेले होते. आणि आता ती सावली नाशिकच्या स्नेहा सावलीच्या दिशेने सरकते आहे. सुषमाच्या दिवाला धोका आहे. 402 क्रमांकाच्या लॉकरची खरी किल्ली अजूनही जिवंत आहे. मेसेज संपला आणि 3 सेकंदात तो ऑडिओ आपोआप डिलीट झाला. माझ्या अंगातून एक विजेची थंड लाट पसरली. डोक्यातून नसा तडतडू लागल्या. प्रशांत काका एकटे नव्हते. त्या रात्री आगीत काकांचा मृत्यू झाला होता. मग ही कोणती सावली होती जी अजूनही त्या संपत्तीचा आणि त्या कागदपत्रांचा पाठलाग करत होती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकच्या ज्या अनाथाश्रमात काकू राहत होत्या, त्याचा उल्लेख या मेसेजमध्ये का आला नव्हता? मी क्षणाचाही विलंब न करता नाशिकच्या स्नेहा सावलीच्या लँडलाईनवर फोन लावला. रिंग वाजत राहिली. शेवटी एका सुरक्षा रक्षकाने फोन उचलला. हॅलो, स्नेहा सावली आश्रम, कोण बोलत आहे? मी रोहन बोलतोय. सिस्टर सुषमा यांच्याशी तातडीने बोलायचे आहे. त्या त्यांच्या क्वार्टरमध्ये आहेत का? मी घाईघाईने विचारलं. साहेब, सिस्टर सुषमा अर्ध्या तासापूर्वीच एका आजारी मुलाला घेऊन नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सने निघाल्या आहेत. त्यांच्यासोबत एक नवीन वॉर्डन आहेत, मिस्टर दिघे. मिस्टर दिघे? ते कोण आहेत? कधीपासून कामाला आले तिथे? ते आठवड्याभरापूर्वी जॉईन झाले आहेत साहेब. पुण्याहून आले आहेत म्हणे. पुण्याहून हा शब्द कानावर पडताच माझ्या पोटात भीतीचा गोळा आला. मी तातडीने गाडीच्या चाव्या उचलल्या, रेनकोट अंगावर चढवला आणि भर पावसात माझी गाडी नाशिक हवेच्या दिशेने दामटावली. रात्रीचा अंधार, धुक्याची दाट चादर आणि मुसळधार पाऊस यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर 10 फुटांपलीकडे काहीही दिसत नव्हतं. माझी गाडी ताशी 100च्या वेगाने धावत होती. वायपरचा वेग पावसाच्या थेंबांनी हटवण्यासाठी अपुरा पडत होता. माझे डोके चक्रावून गेले होते. लॉकर 402ची खरी किल्ली अजूनही जिवंत आहे. या वाक्याचा नेमका अर्थ काय होता? प्रशांत काकांकडे जो कोड होता तो चिन्मयच्या हातावरचा टॅटूमधून मिळाला होता. पण जर ती खरी किल्ली नव्हती तर मग मूळ किल्ली कोणाकडे होती? पहाटेच्या 3च्या सुमारास मी कसारा घाट पार करत होतो. एका तीव्र वळणावर मला रस्त्याच्या कडेला एक पांढरी ॲम्ब्युलन्स पलटी झालेली दिसली. तिच्या हेडलाईट तुटून हवेत रोखल्या गेल्या होत्या आणि सायरनचा क्षीण तुटक आवाज धुक्यात घुमत होता. त्या ॲम्ब्युलन्सवर लाल अक्षरात लिहिलं होतं, स्नेह सावली बाल रुग्णालय, नाशिक. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी गाडी एका झटक्यात बाजूला लावली आणि पावसात धावत त्या ॲम्ब्युलन्सकडे गेलो. काचांचा सर्वत्र चुराडा पसरला होता. ड्रायव्हर सीटवरचा माणूस स्टेअरिंगवर डोके ठेवून रक्ताच्या थरवळ्यात बेशुद्ध पडला होता. मी मागचा दरवाजा उघडला. आत ऑक्सिजन सिलेंडर आणि सलाईनच्या बाटल्या विखुरल्या होत्या. पण तिथे काकू आणि तो आजारी बाळ नव्हतं. मी खाली वाकून पाहिलं. चिखलामध्ये चाकांच्या आणि लोखंडी झटापटीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. एका ठिकाणी काकूंचा तुटलेला घड्याळाचा पट्टा पडला होता. याचा अर्थ हा अपघात नव्हता, तर ॲम्ब्युलन्सला रस्त्यात अडवून काकूंचे अपहरण करण्यात आले होते. मी जमिनीवरील पायांचे ठसे तपासले. हे ठसे घाटातील एका जुन्या बंद पडलेल्या सरकारी विश्रामगृहाच्या कच्च्या रस्त्याकडे जात होते. मी गाडीतून माझी इमर्जन्सी बॅटरी टॉर्च आणि जड लोखंडी स्पॅनर काढला आणि अंधाऱ्या चिखलमय पाऊलवाटेने पुढे सरकू लागलो. विश्रामगृहाची ती इमारत ब्रिटिशकालीन होती. खिडक्यांच्या तावांनी फुटलेली होती आणि एका खोलीतून मंद पिवळा प्रकाश बाहेर पाझरत होता. मी भिंतीच्या आडोशाने त्या खिडकीजवळ गेलो आणि आत डोकावलं. आतले दृश्य पाहून माझे डोके उठले. काकूंना एका लाकडी खांबाला दोरीने बांधून ठेवले. त्यांच्या कपाळावर रक्ताची बारीक धार वाहत होती, पण त्यांच्या डोळ्यात पराकोटीचा संताप होता. त्यांच्यासमोर इंच कोट घातलेला माणूस उभा होता, ज्याचा चेहरा सावलीत होता आणि त्याच्या बाजूला उभा असलेला दुसरा माणूस पाहून मला धक्काच बसला. तो पुण्याच्या सेंट्रल पोस्ट ऑफिसमधील प्रशांत काकांचा जुना सहकारी
हेड क्लर्क मनोहर जोशी होता. तर मित्रांनो, कथेचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.